आईनं लहानाचं मोठं कसं केलं, जर याची जर अनुभूतीच घ्यायची असेल तर तुम्ही कोणाच्या तरी घरात शेजारी एखादं लहान मुलं असेल, 2 दिवस फक्त सांभाळून बघा. जेव्हा ही अशी मुलं पाठीमागे लागतात ना, तेव्हा तुम्हाला समजेल की बाबा आपल्या आईनं आपल्याला किती प्रेम केलं आहे, कसं सांभाळलं आहे लहानाचं मोठं. मुलं सांभाळणं काय असतं हे एकदा कुणाचं तरी मूल सांभाळून बघा. लहान मुलं स्टेजचं बघा, लहान रांगणारा मुलगा असतो त्याला सांभाळून बघा, जरा थोडं मोठं झालेलं बघा, बालवाडीत जाणारं मुलगा सांभाळून बघा. तुम्हाला समजेल ते किती त्रास देतात, जीव घेणं त्रास देतात. त्या बाईनं नरक यातना भोगलेल्या असतात लहानपणी मुलाला सांभाळताना. तुम्ही तेवढा त्रास दिलेला असतो. जेव्हा तुम्ही म्हणता ना मला माझ्या आईबापाचं काही घेणं देणं नाही, मी याच्याबरोबर लग्न करणार, मी पळून जाणार, काय घेणं देणं नाही, मला माझ्या आईबापापासून जीवाला धोका आहे, तेव्हा हे बोलता ना, अरे तिळ तुटत असतो तो बाप जेव्हा तुम्ही पळून जाता त्या मुलासाठी. आणि जेव्हा तुम्हाला रस्त्यावर फेकलं जातं तेव्हा हाच आईबाप मदतीला येतो. शेवटी किती केलं तरी दगडाचं काळीज असतं, लक्षात घ्या. तुम्हाला वाटतं तो दगड आहे, पण आतून तुटलेला असतो तो माणूस, पण तो तुमच्यावर प्रेम करत असतो, म्हणून तो तुमच्यासाठी सगळं करायला तयार होतो. तुम्हाला तेवढी किंमत पाहिजे आपल्या आईबापाची की ज्यांनी तुम्हाला प्रेम दिलं आहे, खूप दिलं आहे, खूप. भले प्रकृतीच्या मोहातून देऊ किंवा कसं देऊ, पण खूप दिलेलं आहे. त्यावेळेस ती विसरून जाते ती कोण आहे, एवढा जीव लावते. तुमची आई तुमच्यासाठी शेजाऱ्यांसंग भांडणं काढते, का काढते? आणि तुम्ही काय करता? तुम्ही तुमच्या आईसंगच भांडणं काढता आणि पळून जाता तिऱ्याच व्यक्तीशी. उद्या त्यानं काय बरं वाईट केलं तरी तुम्हाला त्यांच्याकडेच यावं लागतं, का? मग तुम्हालाच प्रेमाची म्हणजे प्रेम म्हणजे काय हे माहीत नाही, मग प्रेमात पडता कसं काय? आधी शिका प्रेम म्हणजे काय, प्रेम काय असतं. आणि ते तुमचा मास्तर तुम्हाला नाही शिकवणार, मोठमोठे शाळा कॉलेजमध्ये नाही शिकायला भेटणार, तुम्हाला संतांच्याकडे यावं लागेल. तुम्हाला प्रेम हे संतच शिकवू शकतात. संत म्हणजे कोणते म्हणाल? एखादा बिंदू पकडायला आणि तिथं प्रेम तसं नसते. बुद्धिक विकास करावा लागतो, ग्रंथ वाचावे लागतात, ज्ञान अर्जन करावं लागतं, तेव्हा प्रेम कुठंतरी थोडं शिकायला भेटतं. संतांच्या कथा पोथ्या वाचाव्या लागतात, धर्मग्रंथ उचलून वाचावे लागतात, भगवद्गीता वाचावं लागते. प्रेम त्यातून बाहेर येईल, त्यातून तुम्हाला शिकायला भेटेल. प्रेम असं सहज नाही भेटत, तुम्हाला त्याच्यासाठी आहुती द्यावी लागते. प्रेम शिकण्यासाठी तुम्हाला त्याग द्यावा लागतो. प्रेम शिकण्यासाठी तुम्हाला रामायण वाचावं लागतं.